Tiyampi dhammam saranam gacchami. Dutiyampi dhammam saranam gacchami. Tiyampi sangham saranam gacchami. Dutiyampi sangham saranam gacchami. Tatiyampi buddham saranam gacchami. Tatiyampi buddham saranam gacchami. Tatiyampi dhammam saranam gacchami. Tatiyampi dhammam saranam gacchami. Tatiyampi sangham saranam gacchami. Tatiyampi sangham saranam gacchami. Tisana kamanam viditam. Aham bhante Alatipatam viramani sikkhapadam samadhiyami. Panatipata veramani Sikkhapadam samadhiyami. Adinadana viramani sikkhapadam samadhiyami. Adinadana veramani Sikkhapadam samadhiyami. Kami tumichagra viramani sikkhapadam samadhiyami. Kame sumichachara veramani Sikkhapadam samadhiyami. Musavada viramani sikkhapadam samadhiyami. Musavada veramani Sikkhapadam samadhiyami. Suramiraya Majapamadathana viramani sikkhapadam samadhiyami. Suramere Japamadhana Veramani Sikkhapadam samadhiyami. Imani Panchasiddhasathani Sirena Bhakti Sirena Bhogasamita Sirena Vishutiyanti Kasama Siramusodaye. मग आता ते माईक तुम्ही ते माईक आणि त्याला ओपन ठेवा, आवाज येतो डायरेक्ट विदाउट माईक. हे माईक कनेक्ट नका करू. धन्यवाद बनते. यानंतर आपण छोटासा स्वागताचा 5 मिनिटामध्ये आपण एक कार्यक्रम करूया. तर मी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग तथा पालक सचिव छत्रपती संभाजीनगर आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी पूजनीय भंते अजान जाय सरोजी यांचं स्वागत करावं. आपण आदरणीय रोजाना गणेश कांबळे मॅडम, मी कृष्णाजी भंडारे आणि भारत शिंदे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय बोधिफलो महाथेरो यांचं स्वागत करावं. मी डॉक्टर भारत सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांचं स्वागत करावं.
मी सरांचं आणि मॅडमचं शब्द सन्मानाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भिक्खू संघ या सर्वांचं आणि आपल्या सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांचं सर्वांचं मनपूर्वक येथे स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की आपला जो देश आहे हा देश महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा देश आहे. एक मोठी परंपरा, जवळपास 1500 वर्षाची बौद्ध परंपरा, बौद्ध संस्कृती, बौद्ध आचार विचार आणि येथील अणुरेणूमध्ये स्थिर असलेला विसावलेला हा जो एक मोठा काळ जो आहे, हा काळ आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्ष येथे अनुभवलेला आहे आणि वर्तमानामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत यांच्या माध्यमातून आपण तो व्यतीत करत आहोत. पुन्हा एकदा प्रबुद्ध भारताच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना जगद्विख्यात बौद्ध धम्मगुरू यांच्या देसना यांचं प्रवचन आयोजित करणं, त्यातून मार्गदर्शन होणं आणि नेमकं आपण कुठे आहोत आणि कोणत्या दिशेनं आणि काय वेगानं आपल्याला जायचं यासाठी आपण सर्वजण प्रयत्नरत आहोत. आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि मॅडम यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज येथे संपन्न होत आहे. मेहता ग्लोबल फाउंडेशन आणि सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाच्या विद्यमाने हा पूजनीय भंते जयासारूजी यांचा धम्मदेसनेचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्त मी पुनश्च एकदा सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाच्या वतीनं आदरणीय भंतेजींचं, आदरणीय बोधिपालो महाथेरोजींचं, वंदनीय भिक्खू संघाचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक येथे स्वागत करतो. आणि यानंतर मी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आज प्रमुख जे धम्म प्रवचन होणार आहे, वंदनीय भंते अजान जयासारूजी यांचा संक्षिप्त परिचय मी आपल्याला करून देणार आहे. आपण तो सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकावा ही नम्र विनंती. जागतिक कीर्तीचे लोकप्रिय बौद्ध धम्मगुरू, प्रकांड पंडित, बौद्ध धम्मावरील अभ्यासक, जगभरात बुद्धांचा मानवता, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचा संदेश प्रसारित करणारे बौद्ध आचार्य, संशोधक, विनय सेनानी, लेखक यांची देसना आपणास येथे लाभणार आहे. प्रत्यक्ष भंते जे येथे उपस्थित आहेत त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आदरणीय भंते अजान जयासारूजी हे मूळचे इंग्लंडचे आहेत. त्यांचा जन्म 1958 साली झालेला आहे. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव शान मायकेल चिव्हर्टन, इंग्लंडमधील आयल ऑफ बीट येथे झालेलं आहे. वयाच्या 16व्या वर्षी ते बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यानंतर 2 वर्ष ते भारतामध्ये बुद्धाच्या शिकवणुकीचा अभ्यास करत होते. नंतर ते थायलंडला गेले. तेथे ते थाई फॉरेस्ट ट्रेडिशनमध्ये पारंगत झाले आणि तिथे स्थायिक झाले. थाई फॉरेस्ट ट्रेडिशन ही फार शिस्तबद्ध आणि कठोर अशी तपस्या आहे. थाई फॉरेस्ट ट्रेडिशनमधील या परंपरेमधील ब्रिटिश थाई भिक्खू ते आहेत. थायलंडमधील अतिशय लोकप्रिय बौद्ध धम्मगुरू म्हणून त्यांची ख्याती आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे थायलंड सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले आहे. थायलंडचे राजे वनिरा लॉन्गकॉर्न यांनी त्यांना अनेक पदव्या देऊन सन्मानित केले आहे. सर्वांसोबत सुसंवाद आणि मैत्री साधना अशी त्यांची ख्याती आहे. तुम्हाला माहीतच आहे की मागील काही वर्षांमध्ये आपण कोरोना पॅन्डेमिक अनुभवलेला आहे.
करोना काळामध्ये त्यांनी भारतासह अनेक देशांना ॲम्ब्युलन्सेस, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादींचं दान केलेलं आहे. त्याच्यामुळे एक मोठी मानवतेची सेवा त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. तथागत बुद्धांची मैत्री भावना आणि दानपारमिता यावर त्यांची व्याख्याने जगभर गाजलेली आहेत. अतिशय सौजन्यशील, सुस्वभावी, मितभाषी, प्रियदर्शी आणि धम्मविनयाचे पालन करणारे वंदनीय बौद्ध धम्मगुरू अजान जायस्वराजी यांचे दर्शन दुर्लभ आहे. आपण सर्वजण आज या ऐतिहासिक देशनेचे साक्षीदार होत आहोत. मला असं वाटतं की त्यांचा जो परिचय हा शब्दबद्ध करणं हे अशक्य आहे, परंतु आपण जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या वाणीतून एक एक शब्द ऐकाल, अनुभवाल, तेव्हा मला असं वाटतं की ते आपल्यासाठी फार मोठी एक उपलब्धी असेल आणि आपल्या हृदयामध्ये ती कायमची वास्तव्याला असेल मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय भंते बोधिपालो महाथेरूजी यांना आपण सर्वजण ओळखताच. ते अनुसंघनायक आहेत अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे, तसेच लोकोत्तरा महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. थायलंड येथे अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य आणि तेथे अभ्यास झालेला आहे. चौका येथील या महाविहाराचे, लोकोत्तरा महाविहाराचे ते सर्व आहेत. आणि भिक्खू ट्रेनिंग सेंटर जे आपल्या इथे आहे छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर शिक्षण आणि भिक्खू संघाचं प्रशिक्षण तिथे होत आहे. तर असे अत्यंत लोकप्रिय बौद्ध धम्माचे अभ्यासक आणि चिंतक वंदनीय भंते बोधिपालो महाथेरो सुद्धा येथे उपस्थित आहेत. मी आता भंतेंना अशी विनंती करतो, बोधिपालो भंतेंना अशी विनंती करतो की त्यांनी थोडासा संकेत मोडून आपलं सुरुवातीला पहिलं देशना द्यावी आणि मग त्यानंतर सविस्तरपणे वंदनीय भंते जायस्वराजी हे मार्गदर्शन करतील. आणि मी विनंती अशी करतो की हे दोन्ही जी काही देशना आहेत या शक्यतोवर इंग्रजीत व्हाव्यात, जेणेकरून त्याचं जे काही आकलन आहे आणि त्याचा प्रचार जो आहे तो जगभर होईल आणि ते एक अमूल्य अशी ठेवा असेल. मी भंतेंना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. Lord Buddha, his teachings and his followers all over the world. So we are the followers of Lord Buddha. So most welcome to all of you. This is the occasion that Global Buddhist Metta Buddhist Foundations he arrange such function which is very important that everybody can enjoy, because this will be the true teachings that can touch to the heart of the human beings. And Dhamma is very important to everyone, that can solve all the problems of the life, whatever may be the misery, whatever may be any calamity, whatever may be any difficulties, whatever may be any confusion, that can be solved if we concentrate on the Buddha's teachings. So it is the blessings from the Lord Buddha that we can enjoy, we can feel happiness, and we can feel secure in our life. Because
there is no God who can give you the promise, I can save you, I can help you, I can solve your all the problems. There is no God, no soul, no Ishwar, no Parmeshwar. But the Buddha's teachings, instead of all these things, so we can really depend on the Buddha's teachings. And Buddha's teaching is very so much important that can be very important to every individual human beings as well as society of all the universe. Because it can touch to the human heart how to become a real man, how can become a real human, to help, to guide and to save happiness of this life. So we can concentrate of the Buddha's teaching. Buddha's teaching is not only for the Buddha's followers, but to all human beings. This Buddha's teaching save to them, guide to them, lead to them on the prosperous life, happy life, without any difficulty, without any problems. Whatever may the problems arise, that can be solved if we have the right understanding, right concentration and right vision. So it can create such quality of human. Although human being is, or we can say, wise and stupid. So the mixture of all qualities in human beings. But Buddha's teachings touch to the human all the problems and lead to them the humanity. Right understanding, right vision, right decision and right behavior, that can create the humanity, that can create the peace, that can create the love, that can create the sympathy to each other. And it is actually it need, because if we observe around the world, what is the situation around the world? Every country try to fight to each other. Two neighbor countries, they don't have the sympathy to each other. So everybody is competing to govern, to have the power, to have the everything in their hand. But the Buddha do not support, Buddha do not propagate, Buddha do not help to them to create such competition. But the real duty of human is to love to each other, help to each other, and solve the problems together. Whatever may be, natural problems, individual problems, or society problems, whatever may be the problems, that can be solved by the Buddha's teaching. So Buddha's teaching is so profound, so deep, so close to the human heart, that can everybody find a solution there. So the Buddha, he is the real human. Buddha is the supreme one among human beings. Buddha is not God. Buddha is not Atma, Ishwar, Parmeshwar. But Buddha is the real human being, supreme human being among us.
So we have to see the quality of Buddha, because Buddha is the uncomparable, having love and kindness, metta, supreme metta. It's called Adi Metta. Buddha is the totally purified, physically, mentally, every stigma, dogma, every superstitious things, every unreasonable belief, it is eradicated. He is the total purified, mentally and physically. So he is the Mahavishuddhi. He got Mahavishuddhi, uncomparable, no equal to his Vishuddhi in this world. No deity, no man, no human beings. It's the supreme quality of Samyaksam and wisdom. Supreme quality of wisdom is called Mahaprajna. Uncomparable, unbelievable. No one can think how Buddha is the deep teaching to the all human beings, to teaching to the all deities and all Mahapurushas. So it is the teachings of the Buddha who can liberate to common people up to the highest people. Rishi, Muni, Santa, Mahasanta, all these peoples can understand his knowledge, wisdom. So Buddha is supreme enlightened one, Mahaprajna, Mahavishuddhi and Mahakaruna, Mahametta. These are the qualities of the Buddha. No one can achieve it in human life. Only the Buddha. Buddha is the supreme one. That's called the Buddha is the Samyak Sambuddha. Not only the Buddha, but Mahasamyak Sambuddha. And we are following the teachings of his Lord. So we can really very much blessed by his teachings. And he shows what could be our behavior, what could be our learning, how can we save to the society, how we can save to ourselves from the miserable life, how we can protect to ourselves and how we can protect to others, this society. So this Buddha's teaching is really marvelous, great. We can't think, we can't imagine about the Buddha's teachings, his depth of the knowledge, his depth of his understanding, experience, how much he got experience in his knowledge, we can't imagine. But we can honestly should follow his teachings that can be save our life, save our humanity, save our society. It is most important. So Buddha gives such teachings that can save ourselves. We can get liberations, salvation, emancipation, nirvana. So we can receive the nirvana from his teachings. He guides to us up to that length, up to that aim. So only Buddha is the supreme one in this universe,
in this human age. So we should follow the Buddha, his teachings, and his noble disciples, which is the real sample of all human beings. How can we conduct our life? How can we pursue our purity of life? It is called Arahathood, Nirvana, Arahathood. So we should attain, we should starving for such attainment. We should be totally aware about our behavior, about our thinking, about our action. So everything is merged in Buddha's teachings. So we are very lucky that we got such noble teachings of this universe, uncomparable. No, nothing is equal to the Buddha's teachings in this universe. Is the great, very deep, and very dignified teachings. So we should, by heart, sorry, by our heart, we should be sincere, honest, and very aware to follow the Buddha's teachings. So now Ajahn Jayasaro came from the England, trained himself in the Thailand, where I also was trained there, come to India. So he's go around the world teaching there, enlightening to all human beings. So it is the duty of all monks, wherever they stay, wherever they live, doesn't matter, but to teach, to guide, to enlighten, to solve all the problems of human beings. So we monk, the follower of the Buddha, follower of the Dr. Ambedkar, he gives such inspiration to all Bhikkhu Sanghas. Buddha also gave the inspiration to all bhikkhus, give his order, Charat Bhikkhave Charikam Chare Bahujan Hitaya Bahujan Sukhaya. The same things Dr. Ambedkar also give to his tenants. Same order, same wish, he also ordered, give to his followers, Shika Sangatitva Sanghat Kara. So we should understand very deeply what is the Shika, what is the Sangatit Hone, and what is the Sangach fight. For what? To eradicate all the delusions, all the ignorance, all the defilements, all the stigmas from our behavior, to attain enlightenment, to attain the nirvana, following the Buddha's teachings. That is the aim, that is our final destinations of our life. That is great aim. So everybody should try for it honestly, sincerely. And I hope we all aware, understand the Buddha's teachings, Baba Sahib's guidance. It is in our behavior, in our thought, in our conduct. So we shouldn't forget ourselves, we shouldn't forget to the society, and we should not forget to the teachings of the Buddha. That is our aim, that is our duty, that is our responsibility. So we should work together, help together, come together, discuss together what we don't understand, what we have
confusions, we should come together time to time, discuss together, and solve the problems. Whatever may be the wrong understandings of the Buddha's principles, we should invite to the great monks, listen to them, ask to them, and solve all the problems and propagate the Buddhism for the sake of human beings to solve all the problems and create the peace, happiness, and love among us. That is our aim. So, I am very much thankful to the Samyak Foundations. They invite me and give the responsibility of these functions to follow the Adhyakshapat presidency of this ceremony. So I am very much thankful to them and all of you that you listen me very carefully. I talk very simply, very that you can understand easily. So I talk very simply. I can speak also another language, but it is not important for you. You can't understand it, and it is not for me to talk about other languages. But as a suggestions of organizer, I should speak in English that all people can understand, and if not something less, our translator, Mr. Jiva, he will help you, translate you in the brief. So, thanks to Ajahn Jayasaroji, Namaste ji, and to all audience and Mr. Jivak and Dr. Gaikwad ji. बहुत बहुत धन्यवाद. Thank you very much, Dr. Mr. Hachimurji Kamble, Mrs. Rojana Vanish Kamble, and all other Upasak Upasikas. Thank you very much. Thanks a lot, Venerable Bodhikalu Mahadevaji. You are rightly enlightened the masses. Now, may I माझी एक विनंती आहे सर्वांना की आपले जे मोबाईल्स असतात ना ते सायलेंट मोडवर ठेवा. कृपा करून सर्वांनी सायलेंट मोडवर मोबाईल्स ठेवा. जीवक सरांना मी अशी विनंती करतो की मध्ये मध्ये तुम्ही मराठीत पण हे करा, म्हणजे थोडं मराठीत हे करणारच आहेत आणि सर बोलणार आहेत. नाउ मे आय रिक्वेस्ट वेनरेबल Bhante Jayasaroji to enlighten this august audience and give discourse on Buddhism. Thank you. Yes, thank you very much, Venerable, and good evening, everyone. And just to say, to begin with, just how happy I feel to be able to visit Aurangabad again this evening. सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि बंतेजींचं देखील धन्यवाद. आणि या ठिकाणी आजच्या संध्याकाळी या ठिकाणी आपणा सर्वांसमवेत येऊन मला किती आनंद होतो आहे हे मी सांगू शकत नाही. So as you know, I was born in the UK, in England, and I grew up there. Lived in the UK for 17, almost 18 years. आणि आपण सर्व या बाबीबद्दल परिचितच आहात की माझा जन्म जो आहे तो इंग्लंडमध्ये झाला आणि वयाच्या 17व्या 18व्या वर्षीपर्यंत मी तिथे वाढलो. And I never thought I was interested in religion. But I was interested in my mind. I was interested in the human mind.
I was interested in what makes people happy, what makes people suffer. I was interested in the question of whether it's possible to any degree to reduce the amount of human suffering in the world and to increase the amount of human happiness. And this is what led me to the Buddha's teaching. आणि मी अगदी लहानपणापासून धर्म जो आहे त्याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने रुची नव्हती. मला खरी रुची जी होती ती मनुष्याच्या मनामध्ये रुची होती. आणि कुठली गोष्ट मनुष्याला आनंदी करते, कुठली गोष्ट मनुष्याला दुःखी करते, या गोष्टींबद्दल मी अधिक जास्त रुची ठेवत होतो. आणि त्याच प्रकारे मनुष्य मात्राचं दुःख आपण कसं हरण करू शकतो या गोष्टीचा मी विचार करत असे. आणि ही गोष्टच मला बुद्ध धर्माकडे आकृष्ट करू लागली होती. What I'd found in my studies of religion and philosophy so far had been that almost every religion, philosophy tells you how you should be, what sort of person you should be. आणि माझं असं लक्षात आलं की सर्व प्रकारचं तत्त्वज्ञान, सर्व प्रकारचे धर्म जे व्यक्तीला असं सांगत होते की तुम्ही कशा प्रकारचं असावं, तुम्ही कशा प्रकारे राहावं, हेच ते वारंवार शिकवत होते. And these teachings tend to be very inspiring, and you say, yes, I would like to be that kind of person. And then you look for the next step, because your problem is right now you are not that kind of person. So how do you bridge the gap between who you are now and who you would like to be? तर अशा प्रकारची जी शिकवण होती ती मला प्रेरित करत असायची की हो, या शिकवणीमध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे तसं मला नक्कीच व्हायचं आहे. आणि मी असं पाहायचो की मी ज्या प्रकारे माझ्याकडून अपेक्षित आहे त्या प्रकारे मी तसं झालेलो नाही. परंतु मग ह्या दोघांमधलं जे अंतर आहे, मी जसं आहे आणि जसं माझ्याकडून अपेक्षित आहे त्यातलं अंतर कसं कमी करायचं याचा मी विचार करत असे. So this for me was the weakness and the incompleteness of all the teachings that I found, that there was no clear systematic approach to creating positive changes within the human heart and the human mind. तर अशा प्रकारच्या शिकवणीमध्ये जो व्यवस्थितपणा जो असला पाहिजे की एक व्यक्ती कशी आहे आणि ती कशी व्हावी आणि ती होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, हा जो कमकुवतपणा जो आहे तो अशा प्रकारच्या शिकवणीमध्ये आहे हे माझ्या लक्षात आलं. So to begin with, this is one of the most inspiring and uplifting, empowering features of Buddha's teachings, that they don't just tell you how you should be, but they tell you what to do about your life in the most practical sense. And the effort and the emphasis is on what you do rather than what you believe. तर बुद्ध धर्मातली ही जी बाब आहे ती अतिशय प्रेरणादायी अशी बाब आहे की तुम्ही आता जे आहात त्यामध्ये बदल करून तुम्ही कशा प्रकारचे घडू शकता हे ते सांगत असतात. So right now in Thailand there is a growing movement away from Buddhism, and part of that, a lot of that, in my view, is because Buddhism is not being presented in a clear enough manner, and most people in the cities now look at Buddhism through Western eyes. तर आज थायलंडमध्ये मी अशी परिस्थिती पाहतो आहे की जो जनसमुदाय आहे तो बुद्ध धर्मापासून दूर असा जातो आहे असं मला दिसतं आहे. आणि याचं कारण मुख्यत्वे की त्यांना ज्या प्रकारे बुद्ध धर्माची शिकवण दिली गेली पाहिजे
त्या प्रकारे दिली जात नाही. आणि हे सर्व लोक पाश्चिमात्य देशातून जशा प्रकारचा बुद्ध धर्म शिकवला जातो त्याकडे जास्त आकृष्ट झालेले आहेत. So, what I mean by that is, for a Westerner, for a young person to say, I have no religion anymore, I don't have any religion. What they mean by that is that I do not believe in the dogmas, I do not believe of the teachings in my holy book. पाश्चिमात्य देशातील तरुण वर्गाकडे जर आपण थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर त्यामध्ये असं दिसतं की तुम्ही जर त्यांना विचारलं तुम्ही कुठल्या धर्माचे आहात तर ते सरळ सांगतात की मी कुठल्याही धर्माचा नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना जो काही धर्म शिकवला गेलेला आहे त्यातली जी तत्त्व जी आहेत ती त्यांना पटणारी नाहीत. And so now young Buddhists will follow in the footsteps of their contemporaries that they see on social media and say, I have no religion. But this is a very superstitious idea. And what I mean by that is, it's not based on any understanding of what Buddhism is or what rejecting Buddhism is. Because Buddhism is not a set of beliefs that you have to believe in. And so when you say, I'm not a Buddhist anymore, it has a different meaning than it does for a Western person. तर अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे की ज्यामध्ये ते म्हणतात की मी कुठल्याही प्रकारच्या धर्माचा पाईक नाही, तर हा जो दृष्टिकोन आहे तो केवळ अंधश्रद्धेवर आधारलेला आहे. आणि ते जेव्हा म्हणतात की मी माझा कुठलाही धर्म नाही, याचा अर्थ असा होतो की त्यातली जी तत्व आहे ते त्यांना मान्य नाही. So then, what is the essential feature of Buddhism? This is something that we should recognize and understand. And my suggestion is that Buddha Dhamma is essentially a means, a vichar, a path leading to the reduction and elimination of human suffering and the increase and come to full maturity of human happiness. So for a Buddhist to say, I'm not a Buddhist anymore, I don't have a religion, then the meaning of that should be, I don't believe that the Buddha's teachings can reduce or eliminate suffering. I do not believe that the Buddha's teachings lead to true happiness. So it's a very different meaning. And of course, anyone who wants to reject a religion, they can. This is their right to profess a religion or not to profess a religion is enshrined in the constitution of almost every country. But we should know what we're talking about. And it's very important that we understand clearly what is it that when we say, I take refuge in Buddha, Dhamma and Sangha, what do we really mean by that? तर ज्या वेळेला अशी एखादी व्यक्ती म्हणते की मला माझा जो आहे बुद्ध धर्मावर विश्वास नाही किंवा मी स्वीकारत नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्याचा अर्थ असा होतो की बुद्ध धर्माचा जो मुख्य गाभा आहे त्याचा जो गुणधर्म आहे की जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखातून सुखप्राप्तीचा मार्ग तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, ह्या मुख्य तत्वावर विश्वास न ठेवणं असं असतं. जो व्यक्ती असा म्हणतो की माझा बुद्ध धर्मावर विश्वास नाही, याचा अर्थ असा आहे की त्याचा या गोष्टीवर विश्वास नाही की बुद्ध धर्मामध्ये दुःखातून बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर त्याचा विश्वास नाही आहे. So in my view, we become Buddhists when we take on the practices that the Buddha
taught us. We show our sincerity not through how strongly we believe, but to what extent the Dhamma manifests itself in our actions and our speech and the way that we use our mind. तर बुद्ध धम्म जो आहे तो आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे जीवनामध्ये येतो आहे आणि तो प्रकट होतो आहे हे पाहणं म्हणजे बुद्ध धर्माला स्वीकारणं असं आहे, असं ते म्हणतात. So one of the very most important words in the Pali canon, and the one that many of you will have heard, is the word santitika or santitiko. And what that means most simply is verifiable. These teachings of the Buddha are not to be blindly accepted or blindly rejected, but they are to be put to the test. And they can be put to the test because they are verifiable. तर आपण पाली गाथा जी आहे त्याच्यामध्ये आपण वारंवार संदिग्धिको हा शब्द नेहमी ऐकतो आणि त्या संदिग्धिकोचा अर्थ होतो की पडताळून पहा. कुठलीही शिकवण जी आहे ती प्रत्यक्ष भगवान बुद्धांनी जरी सांगितलेली असेल तरी ती अगदी डोळे झाकून स्वीकारू नका किंवा डोळे झाकून ती नाकारू देखील नका. So if we are following a religion or a philosophy which is based upon unverifiable truths or dogmas, we have two choices: we believe or we don't believe. जेव्हा कधी आपण अशी एखादी शिकवण आपल्या आचरणात आणतो की जी पडताळून बघितलेलीच नाही, काही तत्वांवर न पडताळलेल्या तत्वांवर जी आधारित असते, अशा वेळची जी शिकवण असते ती शिकवण आपणाला बुद्ध धर्मापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. So what I mean by that, I'll give an example, is if we believe there is some power who controls and directs our life, then let's say we want something and we request it, we pray for it. So the very devout person will say, if they get the thing they want, they will say, oh, this is the deity. She's given me what I wanted. And their faith becomes even stronger. But if they don't get what they want, then they can also explain it. Oh, this is a test of my faith. Or this is a punishment. So it means that whatever you do, you can always explain it with your belief. But it's not verifiable. There's not a way that you can put it to the test in your life. केवळ अंधश्रद्धेवर आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो अंधश्रद्धेने, आणि जर आपल्याला कुठल्या गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची असेल, ती जर आपल्याला मिळाली तर आपण असं म्हणतो की हे जे दैव आहे त्या दैवामुळं मला हे मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी काय केलेलं आहे आपण कुठल्याही गोष्टीची पडताळणी करता केवळ अशा दैवावर विश्वास ठेवून आपण समजतो की एक दैवाच्या शक्तीमुळे कुठली तरी वरची शक्ती आहे जी आपणासाठी ही गोष्ट घडवते आहे किंवा ती आपणासाठी एखादी गोष्ट घडवत नाही. So in that kind of teaching, doubt is something that everyone is afraid of, because doubt is like the monster that will destroy your faith. तर अशा प्रकारची जी विचिकित्सा असते ती एक प्रकारे एक राक्षस आहे, जो राक्षस आपल्यातली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. But in Buddha Dhamma, we see faith as, doubt as being of two kinds. There is the wise doubt, and there is the unwise doubt. बुद्ध धर्मामध्ये दोन प्रकारच्या विचिकित्सा सांगितलेल्या आहेत. तर त्यामधली एक विचिकित्सा जी आहे ती म्हणजे बुद्धिमत्तेला पटणारी विचिकित्सा, आणि दुसरी जी विचिकित्सा आहे जी बुद्धिमत्तेला सोडून
आपण जी करतो अशा प्रकारची विचिकित्सा आहे. What I mean by the wise doubt is that you realize that you don't have enough information to make a good choice, make a good decision. And that doubt is wise because it leads you to look for the missing information, to ask somebody who knows, to read a book, to ask ChatGPT or however you go about that search. But this doubt leads to action. तर अशा प्रकारची जी बुद्धिमत्तेला धरून जी विचिकित्सा येते, अशा प्रकारची विचिकित्सा आपणाला ती गोष्ट पडताळून पाहण्याची जी प्रक्रिया आहे ती करायला होते. आणि अशा प्रकारची जेव्हा विचिकित्सा असते त्यातून काहीतरी नवीन निर्माण होतं, त्यातून काहीतरी त्याचं एखाद्या गोष्टीमध्ये रूपांतर होत असतं. But the unwise kind of doubt is when you have all the information you need to make a start, to make some progress, but this doubt cripples you, it stops you moving, and because you want some guarantee before you start, this is definitely going to work, definitely going to be worth the time and the effort, but you can never be sure about that. So this doubt, the unwise doubt, it stops you acting. It doesn't lead to you acting. It's stopped because you have unrealistic demands that need to be fulfilled before you will take the plunge, before you will make the effort. आपणाला एखाद्या गोष्टीबद्दल सर्व काही माहिती आहे आणि ही माहिती झाल्यानंतर त्यातून आपण आपली क्रिया करण्याची जी पद्धत आहे किंवा आपण क्रिया केली पाहिजे असं जेव्हा अपेक्षित असतं, अशा वेळेला ही जी अबुद्धिमत्तेची जी विचिकित्सा आहे ती काम करते. आणि ही अशा प्रकारची जी नकारात्मक विचिकित्सा आहे जेव्हा तुमच्यामध्ये असते त्यावेळेला तुम्हाला सर्व काही माहीत असताना देखील तुम्ही पुढचं पाऊल उचलत नाही आणि कुठल्याही प्रकारची प्रगती करू शकत नसता. So if somebody listens to the teachings of the Buddha doesn't want you just to believe it, and then that's it. The Buddha wants you to take these teachings and say, is this really true? And when you take the teachings, you will find that they are verifiable, which means that you can look at them in your life and see whether or not that it is true, whether or not if you do this, it will have this result, for example. So when we do that, the Buddha does not condemn us for being disrespectful, for not believing his teaching. In fact, he praised it. He called it Patipati Puja. It's a puja. You show your true faith in the Buddha by taking the teachings seriously and applying them in your life. तर भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ती आपण जेव्हा पडताळतो त्यावेळेला भगवान बुद्ध काय नाराज होत नाहीत आणि ते म्हणत नाही की मी जे सांगितलेलं आहे हे असं ना असं तुम्ही स्वीकारा. तुम्ही ते पडताळल्यानंतर उलट भगवान बुद्धांना त्याचा आनंद होतो आणि तुम्ही प्रत्येक त्यांनी सांगितलेली जी शिकवण आहे ते त्यांचं जे शासन आहे त्याच्याबद्दल तुम्ही स्वतः विचार करायचा आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये त्याची अनुभूती घेऊन आपण ठरवायचं आहे हे खरंच माझ्या प्रगतीचं आहे की माझ्या अप्रगतीचं आहे. So we can look at the Buddha's teachings as being composed of two kinds of teaching, and they usually go together. So the first teaching is reveals the truth of things, the way things are, and invites us, is ehipasika, it invites us to look at this. Does this make sense? And then the second kind of teaching is
based upon the first, it says, if you accept the first teaching, then how does a wise person, what is the wisest way to relate to that truth? तर जसं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की ए ही पसिको, त्याच्यामध्ये ते म्हणतात की या आणि पहा, तुम्ही जी काही शिकवण आपण ग्रहण केलेली आहे ती आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करा आणि त्यानंतर त्याचा परिणाम काय होतो आहे हे आपण स्वतः बघायचं आहे. Remember, it's always what you do, how this is expressed in your real life. आणि आपण ज्या काही शिकवणीचं अनुकरण करतो आहे ते आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे दिसतं आहे हे आपण बघायचं आहे. So I'll give you an example that you may be familiar with. In the very last teaching the Lord Buddha gave before he entered Parinibbana, the first kind of teaching was all things are impermanent, all things are subject to decay, nothing is stable. This is the first kind of teaching. It's a statement about our life, and it's not a very abstract philosophical point. It's something, is your life subject to change and impermanence and decay? And if you accept that first teaching, the Buddha says, therefore you should train yourselves, you should educate yourselves in appamada. Appamada is not such, in English we don't really have a good word for appamada, we say heedfulness. In the commentaries they explain this most simply as non-separation from mindfulness. तर भगवान बुद्धाचे जे महापरिनिर्वाण सूत्र आहे त्या सूत्रामध्ये त्यातली सर्वात प्रथम आणि सर्वात मुख्य अशी शिकवण जी त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे अनित्यता आहे. आणि अनित्यता हे काय आपल्या जीवनापासून वेगळं नाही, हे काय केवळ एखादं तत्त्व जे हवेमध्ये आपण बघितलेलं आहे आणि त्याच्या आपल्या जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही असं नाही. तर रोजच्या जीवनामध्ये रोजच्या जगामध्ये आपण हे जे अनित्यता आहे ते सर्व ठिकाणी आपण पाहतो आहोत, ते आपल्या जीवनाशी लागू आहे. त्याच प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला जेव्हा हे समजलेलं आहे की अनित्यता आहे तर तुम्ही ते म्हणतात अप्रमादित अपमादेनं संपादित म्हणजे स्मृती सांप्रजन्य याचा तुम्ही स्वीकार करा, आपल्या स्मृती सांप्रजन्याचा अंगीकार करा आणि हे जे तत्व आहे अनित्यतेचं तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहत जा. And this teaching is extremely timely now because we are, as you know, in the midst of a period of accelerated change. Change has always been a part of human life, but the rate, the speed of change, I think is now increasing all the time, to the extent that even the most well-read, the most learned of scholars cannot really dare to make any firm predictions about the future, even to the extent of whether the human race will still be alive, we're still surviving in 100 years. So, yes. तर ही जी बदलाची प्रक्रिया आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये ती एवढी जलद होते आहे की कुठलाही तत्ववेत्ता असो, कुठलाही विद्वान असो, त्याला कुठलीही गोष्ट अगदी दृढपणे सांगता येत नाही. कारण एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा सांगायला जाता ते सांगेपर्यंत ते बदलती जाते आहे. त्यामुळं एवढ्यापर्यंत आलेली आहे परिस्थिती की आज मनुष्य मात्र हे देखील सांगू शकत नाही की खरंच 100 वर्षानंतर मनुष्य मात्र अस्तित्वात असेल, जिवंत असेल की नाही. And with the rapid advances of AI, for example, then careers which were formerly seen as rock solid careers in things like medicine even and law and accountancy and all these different white collar careers which people have aspired to, and the idea being if you or your child graduates and gets one of these jobs
then you don't have to worry. They're going to be secure for their working life. Those certainties have gone now. We don't know what careers are even going to be available in 10 years' time, or even 5 years' time. Old careers, even the really solid and reputable careers, are disappearing. New careers are appearing, and we don't know what they're going to be. Who can know? So in this incredibly fluid, impermanent situation, where is our refuge? We can't find it outside ourselves. We have to find it within ourselves. And the Buddha's emphasized this quality of apamada, heedfulness. तर आजच्या जगामध्ये आपण पाहतो की हे जे व्यवसाय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आपली मुलं जी संपादन करतात आणि ह्या व्यवसायामध्ये गेल्यानंतर आपणाला असं जे वाटायचं की हा खूप चांगला व्यवसाय आहे आणि त्याचं पुढचं जे भवितव्य आहे ते अगदी चांगल्या प्रकारे दृढ असेल, निश्चित असेल, असं जे आपणाला वाटत असायचं ते आता राहिलेलं नाही. कारण आत्ताचा जो म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे ती सर्व ठिकाणी AI त्या ठिकाणी काम करत आहे. आणि मग अशा वेळेला आपल्या खऱ्या अर्थानं शरणगमन कुठलं असावं याचा आपण सध्या विचार करणं गरजेचं आहे. So the Buddha's teachings are essentially the greatest, most comprehensive, most effective education system the world has ever seen. बुद्ध धर्माची जी शिकवण आहे ती जगाने बघितलेली सर्वात अशी गहन आणि सर्वात अशी परिणामकारक अशी जी शिकवण आहे ती आज आपण पाहतो ती केवळ बुद्ध धर्माची आहे. This teaching of pamada here means applying this education, training yourself, giving yourself the inner qualities, which will mean that however the world changes, you will have the resources you need, your children will have the resources they need to survive and to flourish, whatever happens. तर आजच्या ह्या जगातल्या अशी जी परिस्थिती आहे जगाची, या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना अशा प्रकारचं शिक्षण देणं ते म्हणजे जे अपमादेन संपादन याच्यावर आधारित आहे असं शिकवण देऊन, अशा प्रकारची शिक्षा देऊन आपण त्यांचं भवितव्य जे आहे ते दृढ करणं हे आजच्या आपल्यासमोरचं आव्हान आहे. So the Buddha is giving us the tools that we need. And the Buddha said at the very heart of this education system he laid down is the motivation, which is called Dhammachanda, this love of Dhamma, this will towards the Dhamma, this desire, this wise desire to practice the Dhamma, not to get something, but to live the Dhamma in the way that you relate to your family members and the people at your work and the people in society. This is how we manifest the Dhamma. तर भगवान बुद्धांनी आपल्याला एक खूप असं महत्त्वाचं अवजार दिलेलं आहे, ते म्हणजे धम्मछंद ज्याला म्हटलेलं आहे. आणि त्या धम्मछंदातून एक प्रकारची आनंद आहे. तो छंद हा आनंद ह्या अर्थाने वापरलेला आहे ते. आणि त्यातून आपण आपल्या कुटुंबासोबत, आपल्या समाजासोबत आपण कशा प्रकारे अगदी परिणामकारक जीवन जगतो आहे हे पाहण्याची एक जी प्रक्रिया आहे ती भगवान बुद्धांनी ह्या अवजारामार्फत आपल्याला सांगितलेली आहे. So an example of basic teachings of the Buddha, which are based clearly on observation of human nature rather than philosophy. मनुष्य मात्राचं अंतर्मन जे आहे ते कशा प्रकारचं आहे याचं निरीक्षण करण्याची शिकवण भगवान बुद्धांनी दिलेली आहे. त्यांनी केवळ तत्वज्ञान सांगितलेलं नाही.
and of special interest in the present with the huge explosion of mental health problems, especially amongst the young, and particularly depression and anxiety disorders. So what does Buddhism have to say about this? आणि आपण जर विशेष रस या गोष्टीमध्ये घेतला की आजच्या परिस्थितीमध्ये जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये हे जे मानसिक विकार जे होत आहेत आणि त्याचा या मानसिक विकारांवर बुद्ध धर्म कशा प्रकारे मार्ग सांगतो आहे हे पाहण्यामध्ये आपण जर रस घेतला तर ते पुढे म्हणतात. So the Buddha said for basic, fundamental mental health, the two things that we need are dana and sila. तर आपलं मानसिक आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की दोन गोष्टी आपण करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे दान आणि शील. For example, with dana, then there is a feature of dana which is cannot be overlooked, and that is dana is only dana when we give something without expectation of anything in return. दान हे तेव्हाच दान होऊ शकतं जेव्हा आपण त्याचा मोबदला अपेक्षित करत नाही, त्यालाच खऱ्या अर्थाने दान असं म्हटलेलं आहे. Now, with the relationship to depression, can observe, can't we, that when somebody is depressed, they think themselves as worthless and nothing is ever going to get any better, there's nothing good in my life, and so on. But when you give something, even some small thing, you are proving you are a giver. Every time you give, you are a giver. And you prove that you can make some small improvement in the life of somebody else. You can do something positive in the world. You are a giver. And that sense of being a giver protects you against depression. तर जेव्हा आपलं मानसिक संतुलन ढासळलेलं असतं, आपली मानसिकता जी जेव्हा खाली येते अशा वेळेला ही जी भावना आहे की एखादी गोष्ट मी कुणाला जर दिली आणि त्याची मदत त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असेल तर आपणाला नक्कीच वाटतं की नाही, मी माझ्या ह्या दानाच्या भावनेमुळं कुणाच्या तरी जीवनावर परिणाम झालेला आहे, कुणाचं तरी जीवन सुधारलेलं आहे आणि ही भावना आपणाला ह्या ढासळलेल्या मनस्थितीतून वर काढण्यास मदत करते. If you're going to give, you can't just be obsessed with yourself, because at least you have to ask the question, what should I give? What would be the best thing to give? What do they need? This is already something very healthy going on in your mind. तर आपण जेव्हा ही दानाची जी आपण क्रिया करतो यावेळेला आपण स्वतःबद्दल विचार करत नसतो, तर आपण असा विचार करतो की मी कशा प्रकारे या व्यक्तीला मदत करावी किंवा मी काय केल्यानंतर याच्या जीवनामध्ये बदल घडू शकेल, त्याची प्रगती होऊ शकेल, आणि ही गोष्ट फार महत्त्वाची असते. And when you give and you recall what you've given with a pure heart, it makes you feel good. आणि मग जेव्हा तुम्ही देता आणि तुम्हाला अगदी स्वच्छ असे मनाची अवस्थेतून तुम्हाला जेव्हा ती गोष्ट आठवते की मी अशा प्रकारची गोष्ट केलेली आहे, मी अशा प्रकारचं दान केलेलं आहे, असं आठवल्यानंतर नक्कीच आपलं मन जे आहे ते आनंदाने भरून जातं. So if you compare the pleasure from some sensual enjoyment, maybe going for holiday or you eat some good food, all these things, they're not, of course, they're not evil, they're part of everyday life. But you can see, if you don't have the photograph these days on your phone, after a time they all melt into one another and you can't remember, and where was we had that meal, and it doesn't really provide any lasting happiness to you. It's very short-lived
pleasure. But if you do good things and kind things and you help other people, if you remember that afterwards, even 1 year or 10 years or 20 years, your heart just becomes full of joy, remembering that good thing you did. This is a noble treasure of the heart. So this is why the Buddha is saying this is a key. This is a secret, It's not a secret. It shouldn't be a secret. Giving and sharing, it uplifts your heart and gives you a refuge in your heart which will stay with you for the rest of your life. तर आपण जे काही इंद्रिय सुख जाणवलेलं असतं त्या सुखाची जी आपली आठवण असते ते खूप दिवस राहत नाही. जर आपल्याकडे त्याचे फोटो नसतील तर काही दिवसांनी आपण ते विसरून पण जाऊ शकतो. परंतु त्याच वेळेला जर आपण एखादी दानाची ज्याला म्हणतात क्रिया केलेली असते आणि ते दानाची भावना जी आहे त्यातून आपल्याला जो आनंद मिळालेला असतो त्याची जी आठवण आहे ती अनेक वर्ष आपल्याबरोबर राहते, ती कधी निघून जात नाही. आणि जेव्हा जेव्हा ती आठवण होते त्यावेळेला आपलं हृदय जे आहे ते पूर्णपणे आनंदाने भरून जात असते. Then the Buddha observed and he revealed to us that human beings, if we are going to be happy, before anything else, we need to be safe. And we need to have some stability with regard to food and clothing and shelter and medicine. If we lack these things, then we don't have the foundation to build true happiness. This is an observation, and the Buddha wants us to ask, is this true? How should we deal with our life, and how do we create a kind of family and community that can prosper given that fact or that truth? तर अन्न, वस्त्र आणि औषध ज्याला म्हणतात या गोष्टी आपल्या जीवनासाठी आवश्यक असतात. आणि या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील तर आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना जी आहे ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. तर भगवान बुद्ध जे म्हणतात की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर जसं मागच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी दानाची भावना आहे त्यातून निर्माण झालेला जो आनंद आहे तो देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्या जीवनासाठी. So you see, the Buddha is saying, life is like this, isn't it? What are you going to do about it? It's asking us, it's demanding from us to make some commitment. तर भगवान बुद्ध म्हणतात की जीवन हे अशा प्रकारचं आहे आणि मग अशा प्रकारचं असल्यावर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात. तर भगवान बुद्ध एक प्रकारे आव्हान करतात आपणाला की तुम्ही आता कुठला निर्णय घेत आहात या जीवनाला बदलण्यासाठी. So we have a problem, don't we, as human beings, that we all prone to defilement. We all have greed and hatred and anger and all these different things within us. And so is it possible for us to live together in peace, given all these negative factors in our minds? तर आपल्यासमोर हा प्रश्न आहे की आपल्यामध्ये द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे आणि मग हे आपल्यासमोर आव्हान देखील आहे की या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आपलं जीवन जे आहे ते कशा प्रकारे जगणार आहोत. So here the Buddha said we need like short-term and long-term strategy. So to deal with the negative mental states within us, we understand from the Buddha that none of these negative mental states are who we are. They're not fixed. They're not our destiny. That we can gradually eliminate them, gradually let go of them using the Buddha's teachings. But it takes a long time. परंतु भगवान बुद्ध हे देखील म्हणतात की अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी ज्या आपणामध्ये आहेत त्या नकारात्मक गोष्टी म्हणजे आपण नाही, तर ह्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या नक्कीच बदलणार आणि त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं. परंतु त्यासाठी आपणाला खऱ्या अर्थाने
आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि ते जीवन बदलण्यासाठी आपण सातत्याने त्याच्या मागे त्याचा ध्यास घेतला पाहिजे. So in short term, we need to use our superpower, human superpower. Everyone has this. And this human superpower is we have all the same instincts as animals, but our superpower is we don't have to follow them in the same way that animals do. For example, if you had a cat called Tom and a little mouse called Jerry, and you say, Tom, don't chase after Jerry, don't eat Jerry. Tom can't help himself because the cat cannot reflect upon experience, cannot say, no, I won't do that. Human beings, we can, every one of us. We have examples from our life and the lives of other people. Sometimes we want to do something and we don't. Why? Because it wouldn't be right, or we feel sorry for someone. We have ability to not do things we want to do. This is our superpower. And this is the foundation of Sila. This is short-term approach to preventing the negative qualities in our hearts expressing themselves in the world and making things worse. तर आपणामध्ये आणि प्राणीमात्र जे आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक फरक आहे आणि तो फार मोठा फरक आहे. आपल्यामध्ये एक विशेष शक्ती अशी असते जी शक्ती आपल्याला कुठलीही प्रतिक्रिया आपोआप करून देत नाही. ती आपण थांबवू शकतो. जर एखादी गोष्ट घडली तर त्याची जी अभिव्यक्ती आहे ती कशा प्रकारे आपण करायची हे आपण ठरवू शकतो. परंतु तीच गोष्ट जर आपण कुत्रा किंवा मांजरामध्ये जर बघितलं तर त्यांना ती अवगत नसते, ते करू शकत नाहीत. कारण ही जी प्रतिक्रिया करण्याची जी प्रक्रिया आहे ते त्यांच्यामध्ये आपोआप होते. परंतु आपण ती थांबवू शकतो. त्याचंही त्याबद्दल आपण ठरवू शकतो की नाही, मी ही न केल्यामुळं मी ही जरी प्रतिक्रिया माझ्यामध्ये उमटत असेल तरी तिला मी थांबवू शकतो. आणि हेच शीलाचं मुख्य तत्व आहे. So the 5 precepts, they are basics of mental health, because so much of mental problems coming from the remorse that we have, the consequences of acting and speaking in ways which hurt ourselves and others. So when we are more careful about what we do, what we speak, what we say, then the causes of shame and guilt are radically reduced, and our mental health is better, and our relationships with the people around us are better. आपलं मानसिक आरोग्य जे आहे ते आपण ज्या प्रकारे वागतो त्याच्यावर अवलंबून असतं. एखादी गोष्ट आपण अशी काय करून जातो की ज्यामुळं त्याचा एक प्रकारे अपराधीपणाची भावना आपल्यामध्ये राहते. त्याच प्रकारे आपल्यामध्ये एक प्रकारे ज्याला म्हणतात की मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, ही भावना देखील त्यामुळं आपल्यामध्ये राहते. आणि मग अशा प्रकारच्या भावनेमुळं आपलं मानसिक आरोग्य जे आहे किंवा आपलं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडत जातं. परंतु आपण शीलाचरण जर केलं तर अशा प्रकारचं आपल्या मनावर परिणाम होत नाही आणि आपण आपलं मन जे आहे ते नेहमी आनंदी राहू शकतो. Can you see how different this is from a teaching that says, don't do this, if you do this, you go to hell. Do this, if you do this, you go to heaven. The Buddhist way is saying, observe, look, what creates suffering in your life and the life of people around you? What creates happiness? What feeds suffering? What promotes happiness? These are verifiable things. These are things you can see for yourself. You can observe, and you should try to observe. And this is how we live our lives as Buddhists, by taking these teachings. Are they true? Let me see. Let me try this out. What happens if I
put more effort into giving and sharing? Does it make me feel better? Is it better for my family, for my community? If I keep precepts, do I feel better about myself? Do I feel do I have more self-respect, more self-esteem? Am I more friendly to myself when I live within these boundaries and when I don't? This is something that you're getting feedback from your experience and from your surroundings. This is not a belief, it's taking on a training, an education of your life, realizing your true potential as human being. तर आपण जर असं बघितलं की जेव्हा कोणी एखादं सांगतं की तुम्ही ही गोष्ट करा म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल किंवा ही गोष्ट तुम्ही केली तर तुम्ही नरकात जाल, असं केलं तर आपण मला कसं वाटतं, एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते. परंतु भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ते तुम्हाला सांगते की निरीक्षण करा, आपल्या जीवनाकडे बघा. एखादी गोष्ट केल्यानंतर तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना निर्माण होतात आणि तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट केली तर ती कशा प्रकारचे तुमच्या कुटुंबाला मदत करते, त्याचबरोबर तुमच्या समाजाला देखील मदत करू शकते, याचं निरीक्षण करा, स्वतःच बघा ते आणि मग तुम्ही स्वतः ते पडताळून पहा. So we're coming to the end of another year, and New Year is on the horizon, rapidly approaching. And I would like to offer, of course, my blessings to you all, but also to suggest that together with your goals in the world, your career goals or family goals, have some clear spiritual goals. And so if we return to the basic teaching of Lord Buddha, the abandonment of the unwholesome, the cultivation of the wholesome, purification of the mind, then take those 3 points, and this coming year, 2026, take a particular fault, a particular defilement you have, whether it's greed or whether it's a bad temper or whether you're a very anxious person or jealous person, and say, this is my New Year's resolution. I'm going to work on trying to gradually reduce the amount of that unwholesome Dhamma in my life. I'm going to try to find some freedom from it, more freedom from it. And then one wholesome Dhamma. It might be patience, it might be kindness, it might be metta, it might be upekkha, being able to be more equal, even-minded. Take one particular virtue and say, 2026, this is the year of patience in my life. This is going to be the year of loving kindness. And make that a focus, make that a project for the coming year. Find time every day for purifying your heart, for practicing meditation. Every morning, first thing when you get up, it's the very best time because it's quiet, you had some rest, and you can put effort into the training and education, the purification of your heart. Some days you might do more, some days less, but be consistent and have some continuity. And I often recommend people to say, every day, never less than 3 minutes. So even if you're not feeling very well, or you had a late night, or you've so much work going on, I think everyone can spare 3 minutes. But if you have that 3 minutes every day, then the continuity of it, that feels really good. But if you stop, oh, today I'm too tired, today I don't feel well, today there's so much going on, one day it becomes 2 days, becomes 3, and then I just finished this, and then always so many excuses. But if you say, whatever happens, I can do 3 minutes, even if I've got a
flu or a cold, 3 minutes every day. And just have that sense throughout 2026, I am making a commitment to Buddha Dhamma, to Buddha Dhamma Sangha through my actions, through working on this particular defilement, my 2026 project, and cultivating this particular virtue, my 2026 project, and making sure I meditate every day, never less than 3 minutes. This is 2026 project. So this is what I would like to suggest and share with you today. You forgot me completely. You forgot me completely. तर आता अजय म्हणतात की नवीन वर्ष आता उद्याला येत आहे. 2026 जे साल आहे त्या सालासाठी आपण काहीतरी ठरवलं पाहिजे. आणि काय ठरवायचं आहे तर आपल्यामध्ये जे जे काही अकुशल आहे त्या अकुशलाचं आपल्याला उच्चाटन करायचं आहे. आणि जे जे काही कुशल आहे ते कुशल आपल्याला संपादन करायचं आहे. आता हे अकुशल भाव काय आहेत तर आपल्यामधला द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे. तर या गोष्टीसाठी याचं जर उच्चाटन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपणाला दान, शील आणि शांती जी आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे. कुशल जास्तीत जास्त आपण संपादन केलं पाहिजे. आणि याचं जर सातत्य आपणाला कायम ठेवायचं असेल, ह्या गोष्टी याच्याबद्दल जर आपणाला सातत्याने प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी ध्यानाची खूप आवश्यकता आहे. आणि ध्यान हे आहे ते सातत्यानं झालं पाहिजे. तुम्ही ठरवलं पाहिजे की मी ध्यान हे रोजच करणार. आणि आजान म्हणतात की कमीत कमी तुम्हाला जर जमलं नाही तर कमीत कमी 3 मिनटं तरी तुम्ही ते ध्यान केलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. जर तुम्ही एक दिवस ते तोडलं तर दुसऱ्या दिवशी तोडाल, तिसऱ्या दिवशी तोडाल आणि ते बंद होईल. तर आपण ध्यान हे नियमितपणे केलं पाहिजे. आणि तुम्ही जरी आजारी असाल, तुम्हाला फ्लू झाला असेल, काही झालं तरी तुम्ही 3 मिनटं तरी ध्यान करू शकता. तर हे ध्यान आपण रोजच्या रोज सातत्याने कायम ठेवणं हे आपलं एक प्रकारे हा निश्चय आपण 2026साठी केला पाहिजे. आणि आपल्यामध्ये जी शांती आहे, आपल्यामध्ये जे दान आहे, आपल्यामध्ये जे शील आहे त्याचं आपण पालन आणि त्याचं आपण संपादन केलं पाहिजे असं म्हणतात. ते म्हणतात की येत्या वर्षासाठी माझे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहेतच, परंतु या गोष्टी देखील आपण ठरवणं गरजेचं आहे. So I'd like to offer my blessings to all of you for this coming new year. May you all be in good health and may you be able to draw upon the teachings of the Lord Buddha to give you a smooth ride over the bumpy road of life. Now, everyone has a bumpy road. There's no smooth road for anyone. But we can have smooth ride over the bumpy road with the Buddha's teaching as our refuge. And may you all have that refuge in the coming year. तर माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि जीवनाचा हा जो रस्ता आहे तो अगदी खडतर आहे, परंतु त्याच्यावरचा तुमचा प्रवास हा सुखकर हो अशा मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच वेंद्रभाऊ बनते. बनतेने जे शेवटचे शुभेच्छा दिला त्यातला मतितार्थ असा होता की येणारं नवीन वर्ष हे पेशन्सचं असेल माझ्यासाठी. आणि त्यासोबतच त्यांनी असं सांगितलं की कल्टिवेशन ऑफ काइंडनेस हे माझ्या हृदयामध्ये मी ते एन्हान्स करेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की